राम समर्थ श्रीराम भाग 42. मनुष्य जन्मामध्ये सत्संग मिळाला, गीतेसारख्या ग्रंथाचा परिचय झाला, भगवन नामाची आवड निर्माण झाली, तर साधकांनी हे समजून घ्यावं की भगवंतांनी आपल्यावर फार मोठी कृपा केली आहे, म्हणून आता तर आपला उद्धार होईलच आणि आता यापुढे आपल्याला जन्ममरण राहणार नाही. कारण जर आपला उद्धार व्हायचा नसता तर अशी संधी आपल्याला मिळाली नसती. पण भगवंताच्या कृपेने उद्धार होईल या भरोशावर साधनेचा त्याग मात्र करता कामा नये. उलट तत्परतेने उत्साहाने साधनामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे. आपण काही वाचन करतो आहोत, सद्ग्रंथांचं नाम घेतो आहोत, उपासना करतो आहोत, तर ते नित्य नियमाने केलंच गेलं पाहिजे. वेळ सार्थकी लावता आला पाहिजे, कोणताही वेळ वाया जाऊ देऊ नये आणि अशी सावधानी नित्य ठेवली गेली पाहिजे. पण आपल्या कल्याणाची चिंता मात्र आता आपल्याला करता कामा नये. चिंता नाही करायची, चिंतन करायचं. कारण आतापर्यंत ज्यांनी इतकी व्यवस्था केली तोच पुढे सुद्धा करेल, हीच व्यवस्था करेल. जसं एखाद्याने भोजनाचं आपल्याला निमंत्रण दिलं, आसन मांडलं, आसनावर बसवलं आणि समोर ताट ठेवलं, पाण्याचा तांब्या भरून जवळ ठेवला आणि अशा वेळी जर तो भोजन करणारा चिंता करू लागेल की ही व्यक्ती मला भोजन देईल का, हे किती अयोग्य असेल नाही ही चिंता करणं. कारण त्याला जर भोजन द्यायचं नसतं तर त्यांनी निमंत्रण कशाला दिलं असतं, भोजनाची तयारी कशाला केली असती. पण ज्या अर्थी त्यांनी निमंत्रण दिलंय, बोलावलंय, तयारी केलीये, तेव्हा त्याला भोजन द्यावंच लागणार. आपण भोजनाची चिंता कशाला करायची. आता जे जे पदार्थ येतील ते सेवन करायचे. तसंच आपल्याला भगवंतांनी मनुष्य शरीर दिलंय आणि उद्धाराची सर्व सामुग्री म्हणजे सत्संग दिला, भगवन नाम दिलं आणि ऑडिओच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे श्रवण घडवलं, हे सर्व जर जुळवून दिलं आहे तर आपला उद्धार निश्चितच होणार. आता आपण संसार समुद्राच्या किनाऱ्यावर आलो आहोत असा दृढ विश्वास केला पाहिजे आणि निमित्त मात्र होऊन साधन केलं पाहिजे. भगवत प्राप्तीसाठी निश्चित साधन केलं पाहिजे, अगदी सावधतेने. श्रीराम समर्थ श्रीराम.